मम्मी बिडी मारते दूर दूर, पण त्या रस्त्यावर कोण कुत्रा नाहीये. आता आम्ही या बाल्कनी मधला बर्फ थोडा स्कूप केलाय या ग्लासात. काय म्हणते आज डॅडी मांचाव सूप बनवणार आहे, व्हेज मांचाव. तुम्हाला वाटत असेल डॅडीला हे सगळं कसं बनवता येतं. आमची गोव्याला 2 हॉटेल्स पण होती. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंडियानापोलिस मधला आमचा फर्स्ट स्नोचा एक्सपिरियन्स. आणि मी इंट्रो आउट्रो शॉट घ्यायला विसरलो म्हणजे मम्मी डॅडी असताना मी सलग शूट करत जातो असा व्हिडिओ. आता मला चालू करायचा, आता बंद करायचा असं करत नाही, म्हणून आता इंट्रो शॉट घेतोय. आणि हा शेंबडा आवाज माझा तुम्हाला फक्त इंट्रो आणि आउट्रो मध्येच ऐकायला मिळणार आहे, कारण आता मला जरा सर्दी झालेली आहे. सो आता आपण व्हिडिओ चालू करूया. सीझनचा पहिला बर्फ पडतोय आणि बघा स्नोफ्लेक. जास्त पडत नाही पण पडतंय. समोर आहे, तिकडे दिसतोय आपल्याला, हलका हलका पडतोय. उद्या परवा जरा जास्त पडणार आहे. मी असं करतो मम्मीला स्नोफ्लेक्स दाखवायला. तर संध्याकाळ झाली आहे आणि मी आणि मम्मी बनवतोय तवा पुलाव डिनरसाठी. तर माझं ऑफिसचं काम पण करून झालेलं आहे. हे मम्मीने कापून ठेवलेलं आहे, मी फक्त येऊन सगळं बनवणार आहे. बटर आणि तेलमध्ये आता पहिला टाकतोय कांदा. टाकतोय म्हणजे मम्मीने टाकलंय. आता आपण टाकलाय टोमॅटो. आता ह्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे मी. आणि आता मम्मीने ही कसली पेस्ट आहे का? लाल मिरची आणि लसूण. लाल मिरची आणि लसणाची पेस्ट आहे, ती मम्मी आता टाकणार आहे. शेजवान सॉस सारखं वाटतंय ना. कॅप्सिकम आणि कॉलीफ्लावर. त्याला मॅश बिश करायचं असतं ना. तवा पुलाव आहे ना. आता आपण टाकतोय वाटाणे. आता लाईक हलकी वाफ देऊया. कॉलीफ्लावर हा इकडचा ताजा नव्हता म्हणून फ्रोझन यूज केलाय, म्हणून जरा त्याला काय एवढं शिजायची गरज नाही. पण कॅप्सिकमसाठी थोडंसं एक वाफ देऊ. तर रात्र झालेली आहे, 10:03 झालेत. आणि आता मी तवा पुलाव परत गरम करतोय खाण्यासाठी. त्याच्यावर पापड पण बनवलेले आहेत. आता मम्मी लिंबू पिळणार आहे. पिळू का आपल्या सगळ्यांना? पिळ बिंदास. पडतंय हे रेडी. आमचा फर्स्ट स्नोफॉल आहे इकडचा. आणि आता मी आणि मम्मी चाललोय बाहेर असंच जरा एन्जॉय करायला. आता जस्ट स्टार्ट झाला 15-20 मिनटं आधी. आणि आता विंटर स्टॉर्म वॉर्निंग पण आहे. सो आता बाहेर जाऊ आम्ही. मी तयार झालोय. तोंडाला फुल मॉइश्चरायझर लावलाय मी आणि जॅकेट वगैरे घातलंय. ह्याच्यात पण थर्मल पॅन्ट घातली आहे. तर मम्मी डॅडी रेडी होत आहेत, मग आपण बाहेर जाऊया. रस्त्यावर सॉल्ट टाकलं म्हणून रस्त्यावर स्नो राहत नाहीये, पण जास्त पडला तर राहील. पण ते परत येऊन मग ते प्लावनी सगळं स्नो काढतात आणि मग त्याच्यावर सॉल्ट टाकतात. आणि आपली गाडी कवर्ड पार्किंग मध्ये, म्हणून आपल्या गाडीवर स्नो येणार नाही. आता मी पार्किंग लॉट मध्ये आलोय कारण डॅडी अजून तयार होते. सो आम्ही पहिलं जरा स्नो बघण्यासाठी. हे बघ इकडे काय सुंदर झालं रे. इकडे स्कीइंग करायला मस्त स्नो घरगुती स्कीइंग. वाटतंय रे. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये असं बघते स्नो. मी बर्फ पाहिलाय पण स्नोफॉल कधीपासूनची इच्छा होती माझी. मस्त वाटतं एकदम. थंडी जास्त नाहीये, -2-3 आहे. पण हे बघा तुझं म्हणजे एकदम सॉल्ट पेपर लुक काय तसं झालं. असं पण होतं म्हणजे म्हातारा झाल्यावर कसं दिसून कळत आपल्याला. आता ते जरा विरघळून माझ्या स्कॅल्पला थंड लागायला काढू. हा काढ. ह्याचा स्लोमो करायला पाहिजे रोहन. आता फुल थंड झालंय डोकं माझं. टोपी हवी नाही. डॅडी कॉफी घेऊन तयार स्नो मध्ये. चल लेकची राऊंड मारूया. तुझं टोपरा घाल मम्मा. डॅडी ग्लव्स घालतोय स्नोचे आणि मम्मी इथे डिझाईन करते. स्नो रांगोळी.
चला, आईस्ड कॉफी डॅडीची रेडी झाली. खाली चला. सुख. हा लेक बघा फुल फ्रीज झालेला आहे. तुम्हाला आठवत असेल मी दाखवलेलं, ज्याकडे अपार्टमेंट घ्यायला आलेलो, बघायला आलेलो तेव्हा. इथे मस्त लेक होता, आत बदकं पण होती. पाणी बघा फुल फ्रीज झालेलं आहे. आता मी या लेकवरचा डेक बनवलेला आहे, त्याच्यावर आलोय. हे बघा असं आहे. बोटाला सलट वाटतं ना थंडी. माझी पण बोट अशी टोचल्यासारखं होतं. आता मोठे मोठे फ्लरीज पडतात आणि स्टॉर्म येणार आहे ना. आता मी आमच्या कॉम्प्लेक्सचे जे ग्राउंड मारतोय आणि स्नो सॉलिड पडायला लागला. आता मोठे मोठे फ्लरीज पडतात आणि आतला रस्ता तर फुल कव्हर झालेला आहे. तर इथे गाडी ड्रिफ्ट मारायला मजा येईल. दूर दूर पण तर रस्त्यावर कोण कुत्रं नाहीये. मी, मम्मी आणि डॅडी एकटेच. आम्ही तिघं स्नोची मजा घेतोय आणि डोळ्यात पण जातोय, तोंडात जातोय, पण मजा येते. फर्स्ट आमचा इकडचा स्नोचा एक्सपिरियन्स, स्नोफॉलचा. स्नो पडलेला बघितला खूप वेळा, पण लाईव्ह पडताना मम्मी फर्स्ट टाइम बघते. कसं वाटतं अम्मा? सनग्लासेस घालून घ्यायला पाहिजे, डोळ्यात जाते ना. कसं वाटलं? मस्त, एकदम सुंदर एक्सपिरियन्स. आता मस्त येमेनी कॉफी प्यायला जाऊया स्नोमध्ये निघून. आता 3 वाजलेत, 4-4:30ला निघूया. आणि तिकडे इंडियाना पोलीसला येऊन म्हणजे मिळालं यायला म्हणून मस्त की बर्फाचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो ना. आता आपण का येमेनी कॉफी शॉपला चाललोय कॉफी प्यायला. आणि रस्ता बघा फुल स्नोनी भरलेला आहे, म्हणून मी हळूहळूच जातोय. कारण आपले स्नो टायर नाही आहेत. एकदम आरामात जातोय. आम्ही आलो या याफा येमेनी कॉफीमध्ये आणि मस्त ॲम्बियन्स आहे. आत एकदम गरम, बाहेर स्नो पडतोय आणि असा वॉर्म ॲम्बियन्स आहे. मस्त कॉफीचा वास येतो इकडे. तर डॅडीने टर्किश कॉफी घेतली आहे आणि मी आणि मम्मीने आधेनी चाय घेतली. तर पेजर दिला आहे आपल्याला, व्हायब्रेट होईल आणि त्यातून साऊंड येईल की मग हे म्यूट करायचं आणि मग तिकडे जायचं, म्हणजे आपली ऑर्डर रेडी आहे. आणि इथे मोठं कॉफीचं रोस्टिंग मशीन ठेवलं आहे, म्हणून खूप मस्त वास येतो इकडे कॉफीचा. आता आपली टी आणि कॉफी आलेली आहे. ही डॅडीची टर्किश कॉफी आहे, याचं कप आहे. हा आपला आहे हनीकॉम ब्रेड आणि हा आहे आल्मंड क्रोसॉन. आणि हे काहीतरी केक टाईपचं दिसलेलं, वरती पिस्ताचिओ टाकलेलं, म्हणून ते एक ट्राय करायला घेतलं आहे. आणि हे आपला अदेनी टी. खाल्ला मग कसं आहे, आवडला? कशी आहे कॉफी? आता आम्ही या इंडियन ग्रोसरीमध्ये जरा खायचं पाहिजे सामान घेतलंय आणि स्नो बघा केवढा पडतोय. आणि 6 वाजलेत संध्याकाळचे. अख्खं भरलंय स्नोनी. लाईटवर तुम्हाला कळत असेल केवढा स्नो पडतोय. आता आम्ही या बाल्कनीमधला बर्फ थोडा स्कूप केलाय या ग्लासात आणि त्याच्यात आम्ही टाकणार आहोत मँगो ज्यूस. हे काठी टाकून दाबून याचा गोळा बनवता येतो का बघायला पाहिजे ना. मम्मी बघा नुसता बर्फ खाते, कोण आपल्याला बघेल तर वेडे म्हणतील ना. हे तुमचं तरी ठीक आहे, तुमच्या वयाला चालू नाही, मला खूप कुर्ती मॅड समजतील. बर्फ आहे खायचा, गोळा खातो ना का, रस्त्यावरचा उचलून थोडी खातोय. गोळा बनणार नाही, अति टाकलंस तू. आता ढवळ ना त्याला स्लश खाऊन बघ. मस्त आहे ना, मार दे फुल गोळा. डॅडी ट्राय करतो आमचा मँगो गोळा. खतरनाक ना, मस्त. आता मी मस्त आंघोळ करून आलोय आणि ते पण ते चपाती नान तिकडनं घेतलेले. मम्मी लोणचं एका बरणीत भरते आणि हे आपला पनीर टिक्का मसाला. सो पनीर टिक्का मसाला आणि नान आपण खाणार होतो आज डिनरला. आता आम्ही खायला बसतोय आणि बघा मस्त गरमागरम पनीर टिक्का मसाला, कांदा, लिंबू, थोडंसं लोणचं आणि
नान. रात्रीचे 12:05 झालेले आहेत आणि एवढा स्नो पडलाय की रस्ताच गायब झालाय. दिसतच नाही रस्ता. आणि सकाळी काय होतं आणि आता काय झालंय रात्रीपर्यंत वाईट झालं सगळं. आणि खतरनाक स्नो पडतोय. एवढं वाईट शांतता आहे ना, मस्त वाटते एकदम. फ्रेश स्नो पडलेला पोरस असतो ना, म्हणून साऊंड ॲब्झॉर्बिंग प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये, म्हणून नॉर्मलपेक्षा जास्त शांतता वाटते. अजूनही स्नो पडतोय. मम्मी बिडी मारते. अम्मा बिडी मारायची ऍक्टिंग कर ना. बिडी मारायची ऍक्टिंग कर ना, जे तुला आवडतं ते. काय म्हणते आज डॅडी मांचाव सूप बनवणार आहे, व्हेज मांचाव. मस्त बाहेर बर्फ आणि थंडी आहे ना, म्हणून म्हटलं जरा सूप बनवूया. तू कापून देते त्याला. डॅडी चायनीज मध्ये मास्टर आहे ना. ओके. डॅडी बनवणार. आणि सकाळी शेवयाचा उपमा होता, मस्त झालेला. टेम्परेचर किती? -7 आहे ना. -3. सॉल्ट टाकून आता रस्ता नीट झाला पण. आता आपण टाकतोय लसूण आणि जिंजर आणि मिरची. जरा मला गॅसचा अंदाज नाही आहे, पण खूप वेळ लागतो गरम व्हायला. डॅडी चायनीज जेवण बनवण्यात एक्सपर्ट आहे, म्हणून चायनीज जेवण असतं तेव्हा डॅडी बनवतो. काय? चायनीज आणि एग्स. आता आपण टाकतोय गाजर, फाईनली चॉप्ड. गॅस थोडा बारीक केलाय. लसूण कमी वाटतं का रे? बरोबर वाटतं मला. बरोबर वाटतं. आता जातोय कॅप्सिकम. इकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे टाकण्यासाठी. ऑलरेडी चॉप्ड कॅबेज मी आणला होता सॅम्स क्लबमधून. त्याला डॅडी अजून थोडंसं चॉप करतोय, कारण खूप लांब लांब पीसेस आहेत. आणि याच्यामध्ये कॅबेज, तो पर्पलवाला कॅबेज, रेड कॅबेज ना. म्हणजे ते आता आहे म्हणून यूज करतोय, नाहीतर नुसता कॅबेज वापरला असता ना. बाहेर काहीतरी ॲम्ब्युलन्सचा आवाज होता. आणि -4 डिग्री टेम्परेचर आहे, तरी मी हे उघडं ठेवलं आहे, कारण फोडणी बिडणी मारल्यावर घरात खूप वास असतो. आणि इकडे सेंट्रली AC असल्यामुळे तो वास घरातच राहतो, म्हणून हे मी उघडलं आहे. पण ह्याच्यासाठी पण आम्ही एक जुगाड केलेला आहे, तो तुम्हाला नंतर दाखवेन. टाकलं पाणी, मस्त वास येतोय मांच्या सूपचं. काय काय टाकलं जरा कामात बिझी होतो. आता ब्लॅक पेपर टाकलं, कारण आपल्याकडे व्हाईट पेपर पावडर नव्हती म्हणून. सोया सॉस टाकला, रेड चिली सॉस टाकला. आता हे बेसिक टाकलं आणि मीठ वगैरे. आता कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं सिरप करून ते टाकून त्याच्यामध्ये थिकनिंग एजंट म्हणून. अँड देन लेट अस सी काय कमी जास्त येते. देन आय ॲड सम एग्स अँड कॅबेज. टाकून उकळलं की वगैरे मग टाकायचं. हे मी आता फक्त रेडी करून ठेवते, त्या गुठळ्या बिठळ्या नाही यायला पाहिजे म्हणून. तो कॉर्नफ्लॉवर आणि पाणी आहे ना. हो, हे कुठच्याही चायनीज याचं थिकनिंग एजंट आहे. आता डॅडी अंडा टाकतो त्याच्यामध्ये. जबरदस्त. आता कॉर्नफ्लॉवर ना, थोडा अजून सॉय सॉस डॅडी ॲड करतो. ह्याला काही कॅल्क्युलेशन नाही, अंदाज आपला. म्हणजे आता आपण घरी करतोय ना. जे चायनीज शेफ असतात त्यांचं सकाळी उठल्यापासून हेच काम असतं, तर त्यामुळे त्याला ते माहिती असतं. आता विनेगर, चिली विनेगर. तुम्हाला वाटत असेल डॅडीला हे सगळं कसं बनवता येतं, तर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या घरी सगळ्यांना जेवणाची खूप आवड आहे. माझे आजोबा पण सॉलिड जेवण बनवायचे,
आणि प्लस आमची गोव्याला 2 हॉटेल्स पण होती, आता नाही आहेत, पण तिकडचा मेन्यू पण मम्मी डॅडीनीच अख्खा सेट केलेला होता. कॅबेज पण टाकला, कॅबेज पण टाकलं. जरा टेस्ट कर बघ. हे बघ, हे चायनीज कुकची निशाणी आहे, कळलं ना. साफ किचन मध्ये कधी चांगलं जेवण बनत नाही. किचन घाण झालं म्हणजे जेवण चांगलं आहे. चलो वी आर डन. लिंबू पाया तो थोडा ऍडजस्ट करू शकतेस इफ यू वॉन्ट. व्हिनेगर टाकलाय ना. या ह्याच्यामध्ये एक फ्राईड राईस बनवला. ते चॉपर राईस बनवतात ना ते लोक. ते मस्त बाहेर स्नोफॉल झालेला आहे, -मध्ये टेम्परेचर आहे आणि ते गरमागरम मांच्या सूप पीत पीत हास्य यात्रा बघतोय. कसं आलं अम्मा? एकदम मस्त आलं, खूप छान झालं. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. डॅडीची मांच्याव सूपची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.